नांदेड ते नाळेश्वर असा 7 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला। मी सध्या सुगाव या परिसरामध्ये आहे आणि हा पुढे इकडे हा जो मार्ग आहे तो परभणी, पालम आणि पूर्णासाठी अत्यंत जवळचा मार्ग समजला जातो। ज्यांना कोणाला मेडिकल इमर्जन्सी असते ते शॉर्टकट मार्गाने इकडे येतात। शिवाय समृद्धीचं काम सुरू आहे आणि समृद्धीला जो काही खडक नेला जातोय वजनदार वाहतूक रहदारी जी आहे ती या भागातून होताना पाहायला मिळते। या रस्त्यावर जर बघितलं गेलं तर अशा मोठ्या मोठ्या सिमेंट काँक्रीटच्या भेगा पडल्यात आणि या भेगांमुळे जे आहे ते अक्षरशः दुचाकीचं सगळं चाक या भेगांमध्ये बसताना पाहायला मिळतं आणि यातूनच अपघात होत आहेत। यापूर्वी काही तरुण जे आहेत ते यामध्ये गाडी फसल्यामुळं पडले आणि त्यानंतर काही जी काही मुलं बाळा असतील अशी महिला सुद्धा गाडीहून पडल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती। हे सातत्याचा प्रश्न आहे मागच्या काही दिवसापासून। ते या मार्गावर याच्यावर काहीतरी तोडगा निघावा अशा पद्धतीची मागणी इकडचे नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत ही सगळे नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। अत्यंत म्हणजे हातात मोठे जीव घेऊन जे आहे ते या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे। आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगाल कशा पद्धती सगळी अडचण होते? समृद्धी महामार्गाचे मोठाली वाहनं चालत वाहनं गेल्यामुळे याला भेगा पडल्या। भेगा पडल्यानंतर एक तर काम तर कच्चं झालेलं, काम भरपूर चांगलं पक्क झालेलं नाही। काम पक्क न झालेल्यामुळं असं झाले। गाडीवर चालवणारा म्हणजे माणूस एक असा व्यक्ती असतो की ते घरचा करता धरता असतो। घरचा जर कारभारी जर समजा इथं जर पडून जर एक्सपायर झाला तर घर कोण चालणार, त्याला कोण जबाबदार राहणार? माझ्या मताने प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे। हा प्रश्न म्हणजे काय किती दिवसापासूनचा हा सगळा प्रश्न आहे आणि तुम्ही यापूर्वी सुद्धा काही मागण्या वगैरे केल्या? हा प्रश्न जवळपास 1 वर्षापासून आहे। नांदेड ते नाळेश्वर रोड हा 7 किलोमीटरचा रस्ता आहे। रुंदीकरण कमी झालेलं आहे, या रस्त्याचं लांबी वाढवलेली आहे आणि काम कच्चं झालेलं आहे। खाली पूर्ण काळी माती आहे, मजबूतीकरण झालेलं नाही। आम्हाला एकच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कळवायचं आहे की हा रस्ता पुन्हा नव्याने करून द्यावा, एकच आमची इच्छा आहे। सतत अपघात बघितलं गेलं ना तर इकडे अपघाताची मालिका सुरू आहे। काय सांगाल, कोणाचा शेवटचा अपघात झाला होता? कालच झाला राहटीचा अपघात आणि 15 दिवसापूर्वी एक अपघात झाला। आम्हीच इथं पाणी पाजतो, ॲम्ब्युलन्स बोलून शासनाची ॲम्ब्युलन्स बोलून त्याला पाठवून दिलं शासकीय दवाखान्यामध्ये। हे याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आमदार साहेब बी नाहीत, प्रतिनिधी कोण आणि गुत्तेदार कोण काही लक्षातच नाही। सार्वजनिक बांधकाम विभागानं हे सगळं काम केलेलं आहे। बघू शकता अशा पद्धती जड वाहतूक जी आहे ते पण सातत्यानं होत आहे आणि दोन्ही बाजूला साईड पट्ट्याचं सुद्धा काम झालेलं नाही आहे। त्यामुळे जे आहे ते इकडच्या नागरिकांना मोठ्या या सगळ्या समस्याला सामोरं जावं लागतंय आणि यामुळं अनेक लोकांना दुखापत सुद्धा झाली आहे। त्यामुळे तात्काळ हा सगळा रस्ता सुधारावा अशा पद्धतीची मागणी होऊ लागली। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, सुगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।